मराठा नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना समजावून सांगावं, आचारसंहितेआधी आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा राजकीय बिमोड होईल. मनोज जरांगेंचा भाजपमधील मराठा नेत्यांना सल्ला. विधानसभेनंतर राज्यात महवियाचं सरकार येईल, काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांनी व्यक्त केला विश्वास. वाराणसीत साईबाबांच्या मूर्तीवरून धार्मिक वाद पेटला. वाराणसीतील अनेक मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या. भाजपचं मिशन महाराष्ट्र विधानसभा भाजपच्या केंद्रीय समितीचे महाराष्ट्राच्या निवडणुकीवर लक्ष. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुण्यात सर्वेक्षण सुरू. आरक्षण वाचवायचे असेल तर वंचितला सत्तेत निवडून द्या. क्रीमिलियरच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा डाव प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. जळगावमध्ये जलक्रीडा महोत्सवाचं आयोजन. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं महोत्सवाचं आयोजन. गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन. छत्रपती संभाजीनगरमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भाजपची नियमावली. नवरात्र उत्सवात फक्त हिंदूंनाच प्रवेश द्यावा अशी भाजपची नियमावली. बंडूकाका बच्छाव मालेगाव बाह्यमधून निवडणूक लढणार. मंत्री दादा भुसेंना बंडूकाका बच्छाव यांचं आव्हान. पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तरी लढण्याचा बच्छाव यांचा निर्धार. जालन्यात आमदार नारायण कुचेंनी बँक अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. शेतकरी आणि महिलांना येणार अनुदान देण्यास विलंब. सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस. 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन. उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे सोयाबीन पिकांचं नुकसान. 50,000 हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.